आणि कोचेस जयेश कुलकर्णीजी आणि महाडकर सर यांना मी जरा एक विनंती करेन की त्यांच्या कुठल्याही एक प्लेयरला ईच टीम एक प्लेयर दोन्ही टीममधल्या कोणीतरी मनोगत व्यक्त करायला जरा हां एक कोणीतरी तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवा कोण बोलेल ऑन युअर क्लब. ओके थँक्यू. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जसं विकास पाटील यांनी सांगितलं की आपले मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांनाच आपण बऱ्याच वेळपासून थांबवून ठेवलेलं आहे आणि त्यांना आपण जेवढं लवकरात लवकर त्यांना आपण जर मोकळे करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार. डॅशिंग सुपर वुमन कप टुर्नामेंट 2023-24 ही स्पर्धा आपण सोनोपंत दांडेकर कॉलेज आणि थीम कॉलेज बोईसर या ठिकाणी आताच आपण संपन्न झाली. दोन्ही मैदानावर लीगचे 6 सामने खेळवले गेले आणि फायनल आज इथे आपण पालघर कॉलेजला खेळवत आहोत झालेली आहे. मी सर्वप्रथम आपल्या मंचावर उपस्थित असलेले आपले मान्यवर यांचं स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी श्री दीपक पाटील सर यांचं स्वागत करतो. मी सरोज मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. कारण आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपले सेक्रेटरी MCA सेक्रेटरी अजिंक्य नाईक उपस्थित राहणार होते, पण त्यांचं फ्लाईट डिले झाल्यामुळे त्यांनी दीपक सरांना रिक्वेस्ट केली की तुम्ही उपस्थित व्हा आणि ते आपल्या त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत. त्यानंतर आजचे कार्यक्रमाचे क्लोजिंग सेरेमनीचे गेस्ट ऑफ ऑनर शरीफ सर यांनी आपल्या खूप किमती वेळ देऊन इथे आपल्याला शब्द दिले, विकास सरांना आणि आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे ते आज उपस्थित झाले. खरं म्हणजे त्यांचा व्यस्त कार्यक्रम खूप होता, पण तरी पण त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी भाग्यश्री मॅडमला विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत कर. इथे मंचावर उपस्थित आहेत संगीता कटवारे मॅडम ICA मेंबर. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संगीता मॅडमला रिक्वेस्ट करतो.
यानंतर मी लोकेशला विनंती करतो की त्यांनी श्रद्धा चव्हाण यांचं स्वागत करावं. आपल्या सिनियर वुमन्स सिलेक्टर आहेत त्या. अपर्णा चव्हाण अंडर 19 वुमेन सिलेक्टर यांचं स्वागत करण्यासाठी मी सानियाला रिक्वेस्ट करतो. सुषमा मडवी यांचं स्वागत करण्यासाठी मी रचनाला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ त्यांना द्यावा. आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे 2 मोठे आधारस्तंभ त्यातील एक मयांक पारिक साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी सरोज मॅडमला रिक्वेस्ट करतो. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजून एक मोठे आमचे बुजुर्ग आधारस्तंभ आणि क्रिकेटचे शौकीन आणि त्यांच्या मुलांसाठी नेहमी धडपडणारे आमचे भामा सर यांचं स्वागत करण्यासाठी मी भाग्यश्री मॅडमला सांगतो की त्यांनी स्वागत करावे. संजीव महाडकर सरांचं स्वागत करण्यासाठी मी निकिताला विनंती करतो. मंचावर उपस्थित विघ्नेश कदम यांचे स्वागत करण्यासाठी मी लोकेशला विनंती करतो. तसंच दत्ता मिटगावकर यांचं स्वागत करण्यासाठी मी परत रचनाला विनंती करतो. मंचावर उपस्थित आमचे संतोष जगताप माझे मित्र यांचे स्वागत करण्यासाठी मी परत लोकेशला विनंती करतो. मंचावर उपस्थित आमचे मित्र बिपिन पाटील पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी त्यांचे स्वागत करण्यासाठी मी संगीताला विनंती करतो. आमच्या या टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्या 2 माणसाने आम्हाला खूप मेहनत घेऊन आधारस्तंभाप्रमाणे मेहनत घेऊन आम्हाला जे हातभार लावला त्यातील एक राकेश राहुल यांचे स्वागत करण्यासाठी मी संगीताला विनंती करतो. राकेश राहुल यांनी स्टेजवर यावं. कारण थीम कॉलेजचे ग्राउंड बनवण्यासाठी यांनी खूप मेहनत घेतली होती आणि आज आपली टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी म्हणजे
शेरीफ सरांनी त्यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी आम्हाला शेरीफ सरांनी पण सांगितलं की त्यांनी खूप मेहनत घेऊन ग्राउंड खूप छान बनवलं. त्यानंतर तसेच इथे पालघर डहाणू पालघर कॉलेज सोनोपंत दांडे कॉलेज आमचं ग्राउंड आता टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला ते प्रक्षेप राऊत यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लोकेशाला विनंती करतो. तरी गेले 4 दिवस तुम्ही सगळ्यांनी बघत आलाच आहात की ही टुर्नामेंट यशस्वीरित्या आज पार पडत आहे. त्यासाठी सर्व लोकांनी खूप म्हणजे आमचे व्हॉलेंटियर्स थीम कॉलेजचे पालघर कॉलेजचे आणि आमचे बरेचसे मित्र या लोकांनी खूप मेहनत घेतली ही एक टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी. विशेषतः शेरीफ सर आणि सावे सरांचं मी खूपच आभार मानतो की त्यांनी दोन्ही मेनूसाठी त्या 2-3 जे व्हॉलेंटियर्स होते त्यांना सन्मानचिन्ह देण्यासाठी सानिया पाटील यांनी पुढे यावं. स्वागत करण्यासाठी मी सरोज मॅडमला विनंती करतो की सन्मानचिन्ह द्यावं. निकिता पवार यांनी पुढे यावं. त्याला सन्मानचिन्ह देण्यासाठी मी संगीताला विनंती करतो. आणि भावना चौधरी यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी विनंती करतो संगीताला परत एकदा. आणि एक अजून ज्या ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला खूपच हातभार लावला आणि खूप मेहनत घेतलेली ती संगीता ह्याचं संगीताने समोर यावं. तिचा सत्कार करण्यासाठी मी सरोज मॅडमला एकदा विनंती करतो त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं तिला. सन्मान चिन्ह देताना जर समजा कोणून चुकून राहिलं गेलं असेल तर आम्हाला क्षमस्व. ही स्पर्धा आज इथे पार पडते आहे. आणि आता विकास सरांना माईक सोपवण्याच्या आधी मला फक्त 2 गोष्टी सांगायच्या होत्या की आम्ही दोघांनी ठरवलं की विकासने मला सांगितलं सर की आपण पालघरला करूया आणि त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आम्हाला जी परवानगी दिली आणि त्याचे पूर्ण पाठबळ जे मुंबई MCAचे पदाधिकारी FS कौन्सिल सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी यांनी आम्हाला पूर्णतः इथे जो हातभार लावला मदत केली आम्हाला जे पाठबळ दिलं त्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खरंच आम्ही आभार मानतो. आणि ही स्पर्धा अशीच पुढे चालत राहील. आणि पुढच्या वर्षी एक आमचं अजूनही ग्राउंड इथे पालघरला होते हल्ल्याळीचं आमचं एक ग्राउंड आता पालघर नगर परिषदेतर्फे होतं आहे आणि त्या ग्राउंडचं आता काम ऑलमोस्ट या पावसाळ्यापर्यंत संपेल. नगर परिषदेने 2.5 करोड रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. आणि पूर्ण फ्लेज ग्राउंड असं म्हणजे जिम ड्रेसिंग रूम स्विमिंग पूल सगळं तिथे ह्या पावसाळ्याच्या दिवाळीपर्यंत सगळं होईल. आणि जर शक्य झालं तर मी विनंती करेल विकास पाटील यांना की पुढची स्पर्धा आपण तिन्ही ठिकाणी म्हणजे थीम कॉलेज पालघर कॉलेज आणि हल्ल्याळी ग्राउंडवर आपण भरवूया आणि चांगल्या तऱ्हेने ही भरवता येईल अशी मी खात्री देतो. माईक याच्यापुढे मी विकास पाटील यांना सानियाला मी माईक चुकवतो ती पुढचं कामकाज. नमस्कार, मी सानिया भगवान पाटील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या वतीने डॅशिंग सुपर वुमेन कप 2024 क्रिकेट टूर्नामेंटला उपस्थित सर्वांचेच विशेष आभार मानू इच्छिते. डॅशिंग स्पोर्ट्स क्लब आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर आणि थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोईसर येथे ही महिला संघाची क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आयोजित केली गेली. आणि
अनेक नामांकित संघांनी यात भाग घेतला. यासाठी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानते. दांडेकर महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ही स्पर्धा घेऊन आमच्या ग्राउंडची शोभा आपण खऱ्या अर्थाने वाढवली आणि आम्ही आशा करतो की येत्या काही वर्षांमध्ये अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण इथे घेत राहू. मी विशेषतः भूषण पाटील सर, विकास पाटील सर आणि दीपक पाटील सर यांचे आभार मानते. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि याचे श्रेय सर्व मान्यवर, संघ, कोचेस, मॅनेजर्स, खेळाडू आणि उपस्थित सर्वांनाच जाते. मुख्य म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर किरण सावे सर आणि अध्यक्ष CA सचिन कोरे सर यांनी स्वतः उपस्थित राहून या क्रिकेट टूर्नामेंटचा आस्वाद घेतला आणि ही टूर्नामेंट यशस्वीरित्या संपन्न व्हायला मदत केली. यासाठी मी त्यांचे सुद्धा विशेष आभार मानू इच्छिते. धन्यवाद. कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याच्या आधी मंचावरील दोन प्रमुख पाहुणे आज जे आपल्याकडे उपस्थित आहेत, दीपक पाटील सर आणि शेरीफ सर, यापैकी प्रथम दीपक पाटील सरांना मी विनंती करतो की या स्पर्धेबाबत दोन शब्द त्यांनी आम्हाला उपदेशपर बोलावे. काही सजेशन असतील ते पण आम्ही ॲक्सेप्ट करू. नमस्कार. मंचावर उपस्थित शेरीफ सर, संगीता कटवारे मॅडम, आमचा अभ्यास कलिक, नायक तारिक मामा, आमचे सिलेक्टर्स, बाकी MCAचे मेंबर्स, पदाधिकारी आणि ऑल प्लेयर्स. स्पर्धा करण्यामागचा उद्देश होता, अजून एक उद्देश आहे. काही टीम्स, काही जे आहेत MCAचे मेंबर्स, यांना खास मुद्दाम बोलवलं आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत आपण क्लब लेवल क्रिकेट खेळतोय. गेल्या वर्षीपासून मुंबई क्रिकेट असोसिएशननी क्लब लेवल क्रिकेट सुरू केलं. म्हणजे पहिला नॉकआउट सुरू केलं, मग कांगा लीग सुरू केलं. आता आमचा पुढची स्टेप्स आहे की मुलींसाठी ऑफिस टुर्नामेंट सुरू करायची. आणि आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 ऑफिसेसनी कन्फर्मेशन दिलेलं आहे की ते टीममध्ये जशी टाईमशीटची ऑफिस टीम्स असते तशी मुलींची पण ऑफिस टीम करण्याची. त्याच्यामध्ये हे जे मंचावर बसलेले काही लोक आहेत, हे त्यांना खास करून बोलवलेलं आहे कारण ते टीम्स ऑफिस टीम करणारे आहेत आणि ते तुमचा टीम खेळ बघणार आणि बघितला असेल त्यांनी, त्याच्यावरून तुम्हाला ते सिलेक्ट करतील. म्हणजे तुम्ही जसं मेन्सप्रमाणे वुमेन्सची सुद्धा तुम्ही टाईमशीट आपण सुरू करणार आहोत. टाईमशीट नाही, कॉर्पोरेट ट्रॉफी सुरू करणार आहेत ऑफिसेसची. त्याच्यामुळे म्हणजे दत्ता मेडबावकर असो किंवा अजून काही बिपिन पाटील असो किंवा भूषण पाटील असो, हे जे सर्व ऑफिसेसची मयांक पारिक आहे, स्वतःच त्यांची टीम आहे किंवा इतर काही, तर आमच्याकडे 6 ते 7 टीम्स ऑलरेडी आलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला सुद्धा त्यांना पहिलं तर धन्यवाद दांडेकर कॉलेज आणि किम कॉलेजचं की एवढी मोठी फॅसिलिटी त्यांनी उपलब्ध करून दिली. म्हणजे टुर्नामेंट खेळवणं फार कठीण असते, पण टुर्नामेंट खेळवताना त्याच्यामध्ये राहण्याची सोय करणं किंवा जेवणाची सोय करणं, 3-4 दिवस कंटिन्यूस करणं आणि ते सुद्धा मुलींसाठी. म्हणजे मुलींचं आल्यानंतर काही गोष्टी रिस्ट्रिक्शन होतात. हे सर्व तुम्ही खूप चांगल्या रीतीने विकास पाटील, भूषण पाटील, आमचे अक्षय आणि राहुल, नंतर आमचे नगरसेवक आणि इथले जे आहेत त्यांना पहिलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. धन्यवाद MCAचे सिलेक्टर्स, तुम्ही पहिल्या दिवसापासून आपण आलात इकडे आणि मुलींचा खेळ तुम्ही बघत आलात आणि तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काही गोष्टी आता सेट झालेल्या असतील. कारण ओपनिंगलाच सांगितलं होतं की सुरुवात आहे आता आपल्या पुढच्या सीझनची, त्याच्यामुळे सिलेक्टर्स तुम्हाला बघणार. आता खेळ जेव्हा फायनल मी थोडा बघितला, मी बघत होतो पूर्ण, म्हणजे प्रत्यक्ष थोडा बघितला, लाईव्ह बघत होतो मी, पण खूप चांगली हा सामना झाला. असं वाटलं नाही सुरुवातीला, असं वाटलं की 84 रन्स होते ते एकदमच कमी आहे, परंतु
जो सामना जवळजवळ शेवटच्या षटकापर्यंत गेला, त्याच्यामुळे रनर्सअप टीमचा खरोखर करणं आणि त्यांच्या कोचचं अभिनंदन करायला पाहिजे राजावाडी संघाचं, की त्यांनी ते हरले, परंतु ते जिंकल्यासारखे हरले. ही मॅच ते जिंकल्यासारखे हरले आणि शेवटपर्यंत मुलींचं तुमचं पण फार कौतुक आहे की तुम्ही शेवटपर्यंत एकाही प्लेयर्सनी सामना सोडला नव्हता आणि हे फार महत्त्वाचं असतं की एंड ऑफ द डे शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही फुल फ्लेश खेळत होते आणि तुमच्या समोरच्या टीमचा विक्री टीमचे जे आधारस्तंभ आहेत ते प्रेशर वरती बोलवलं, ते बोलले जरा येऊन दे शेवटपर्यंत थांबू. ते प्रेशरमध्ये होते, एवढं प्रेशर तुम्ही आणून दिलं, त्यामुळे असाच खेळ खेळत राहा. चांगलं बघायला खूप चांगलं वाटलं, एकंदर क्रिकेट खूप चांगलं वाटलं आणि खरोखर धन्यवाद तुमचं. आणि या पुढच्या वर्षी टुर्नामेंट अजूनही चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याच्याकरता मगाशी हे सुचवल्याप्रमाणे की तुमच्यातले काही जे प्लेयर्स असतील त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, जेणेकरून पुढच्या वेळेस असताना प्लस काय करता येईल, अजून मायनस काय असेल ते प्लस काय करता येईल, आणि प्लस असेल तर अजून फाईन काय करता येईल. जिंकलेल्या विक्ट्री टीमचं अभिनंदन. राजावाडी टीम नेक्स्ट बेटर लक नेक्स्ट टाईम. माडकर सर आता विचार करत असेल काय करू मी आता पुढच्या वर्षीसाठी. तर ऑल दी बेस्ट आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि टुर्नामेंट हे करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपक सर, तुम्ही खूपच छान आम्हाला काही मार्गदर्शन केले आणि ते नक्कीच इम्प्लिमेंट करायचा आम्ही प्रयत्न करू. यानंतर आपले गेस्ट ऑफ ऑनर ज्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी खरोखरच म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकदा मी टाळ्या वाजवण्याची विनंती करतो शेरीफ सरांसाठी, कारण शेरीफ सरांनी आपल्याला थीम कॉलेजचं जे काय अरेंजमेंट होती ती स्वतः त्यांनी पुढाकार घेऊन केली. आम्हाला कुठेच काय सांगायची गरज नाही पडली आणि तिथे आम्हाला म्हणजे कुठलीच कमी पण जाणवून नाही दिली. तर मी शेरीफ सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावे. अस्सलामुअलैकुम का मीनिंग जो है वो मैं आप लोगों को बताना चाहूँगा यहाँ पर, यानी कि आप पर सलामती हो. तो मेरी ये दुआ है कि आप सभी पर सलामती हो और यहाँ पर मंच पर जो बैठे हैं उन पर भी सलामती हो. और सबसे पहले दीपक पाटिल सर, थैंक यू सो मच कि आपने विकास पाटिल सर, भूषण पाटिल सर, दादरगर सर, इन सभी लोगों ने एक विश्वास रखा कि भाई अगर हम थीम को अप्रोच करेंगे तो शायद हमारी बात वो मान लेंगे. तो जिस विश्वास के साथ विकास पाटिल सर आए थे, मैं मना नहीं कर सका. सो दैट वाज द मेन कॉज. ऑफ कोर्स मैं भी एक क्रिकेटर रहा हूँ स्कूल के दिनों में, और जैसे आप सामने बैठे हो, मैं सामने बैठकर कई सारे प्रोग्राम जिस तरह के अटेंड किए. आज बड़ा अच्छा लग रहा है डाइस पर बैठकर आप लोगों को इस तरह देखने में, और मैंने सोचा नहीं था कि लड़कियां भी इतना अच्छा क्रिकेट खेल सकती हैं. सीरियसली, यू प्लेड रियली वेरी गुड क्रिकेट. आई एन्जॉयड अ लॉट एंड माय फेवरेट वाज राजावाड़ी टीम, बट हार्ड लक. और मैं ये कहूँ, एंड सी विनर्स एक जीतता एक हारता है, लेकिन मैं ये कहूँगा आप असल मायने में दोनों ही टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया और मेरे नज़र में दोनों ही जीते. सो विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स एंड ऑफ कोर्स द कोचेस हु हैव ग्रूम्ड देम सो वेल. सर थैंक यू सो मच. आप लोगों ने बहुत पेन और हार्डवर्क लिया इन खिलाड़ियों को बनाने के लिए. आई रिमेंबर माई ओन कोच स्टैनली सल्डाना. आई यूज्ड टू प्ले इन स्कूल बट स्टिल आई रिमेंबर हिम, क्योंकि कोच जो होते हैं वो वाक़तन हमें तराशते हैं. सो उन्होंने बहुत अच्छा तराशा आपको. थैंक यू कोचेस. एंड बस आई वुड से थैंक यू सो मच. और सर आइंदा भी अगर इस तरह का प्रोग्राम आप करेंगे
तो थीम का साथ आपको हमेशा रहेगा. थैंक यू. थैंक यू शरीफ सर. हमें विश्वास है कि हम आगे जो भी कुछ प्रोग्राम करेंगे, टूर्नामेंट करेंगे, तो डेफिनेटली यू विल हेल्प लॉट. एंड वो विश्वास हम लोग आगे लेके हम लोग आगे जाएंगे. आताच दीपक सरांनी एक आम्हाला एक कल्पना सांगितली की ह्या आता ज्या आपल्याकडे सगळ्या टीम नाही आहेत, 8 टीम, पण ज्या 2 टीम फायनलमध्ये आलेल्या आहेत, विक्ट्री आणि राजावाडी, ह्यापैकी प्रत्येक टीममधील एका मुलीला मी तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे स्टेजवर बोलवतो. सर्वप्रथम मी राजावाडीच्या टीमला इथे बोलवतो. त्याच्यापैकी एका मुलीने इथे यावं आणि टुर्नामेंटबद्दल मनोगत आम्हाला काही सजेशन करायचे असतील ते, ह्याच्यापुढे टुर्नामेंट जर करण्यासाठी काय कमी जाणवेल किंवा काय त्यांना सजेशन करता येईल, त्यासाठी धनश्री वाघमारे आपल्यासमोर येत आहे. धनश्री. First of all, good afternoon to everyone on the dais. I would like to thank Dashing Sports Club for organizing this tournament so well for all of the girl players. I would also like to congratulate Victory CC for their win. So we gave a really good fight, in fact. So I would also like to thank our coach, Sanju Bhatkar sir, and also Shalakha ma'am for always backing up us. And they were with us in our good days and bad days, always backing us, whatever happened, whatever if we are winning or if we are not. There's nothing to improve in the organization of the tournament because it was so good, well organized for all of us. We all enjoyed wherever we stayed, wherever we played. The wickets were so good, the ground is so good. So also I like to thank our captain, Vrishali Bhagat, who is always supportive. She always backed us up. Even if I was leaving byes, even if I was taking good stumpings, she always backed me up. So thank you, Vrishali. That's it. Thank you. थँक्यू. आता मी विनंती करेन आजची विनर टीम मयंक पारिक साहेबांची, त्यांनी की त्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी आम्ही बघतो म्हणजे खूपच मेहनत घेत असतात ते. म्हणजे कधीकधी ते स्वतःचं खाणं पण जेवणं पण विसरून जातात, खाणंपिणं पण विसरून जातात, पण ते मुलींच्या मागे मुलांच्या मागे ज्याप्रकारे आपण एकदा परत खरं टाळ्या वाजवायला पाहिजेत की कालच टाईमशील्ड ए डिव्हिजन जैन इरिगेशनची जिंकली फायनल, त्याच्यामागे त्यांचा खूप मोठा हातभार होता. मी विक्टरी टीमच्या एका मुलीला विनंती करेन की तिने येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. सायमा ठाकूर. Thank you, sir. Firstly, thank you to Dashing Sports Club, Dandekar College and Thames College, and all the selectors and members sitting here. So this tournament is like gold for us because there's couple of us who are representing currently the top level, and because of these tournament we are there. So this tournament is very important to us because here we grow. So arranging this tournament and helping all the players to motivate, this is going only to motivate the players. And other than that, Rajawari well played. It was a good match. We thought we'll win it very nicely, but finals are always funny, I guess. So it's a good thing, and yes, we are looking forward for this. Continuously we'll keep every year this tournament, and thank you Mayank sir, thank you Jayesh sir as well, and thank you girls. Thank you Saima. दोन्ही रनर आणि विनर टीमच्या आमचे जे
हां कोचेस आहेत आणि सर्व आहेत. राजवाडीचे पहिले संजीव महाडकर सरांना मी 2 शब्द म्हणजे तुमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, दीपक पाटील सर, भामा सर, मयांक सर आणि डॅशिंग स्पोर्ट्स सुपरवुमन जी आहे ज्यांनी ऑर्गनाईज केले ते विकास पाटील, भरत पाटील आणि जयेश दादरकर सर आणि सगळे. ही पहिल्यांदाच मला वाटतं इकडे ऑर्गनाईज झाली होती. तर विकास पाटीलचा मला फोन आला होता की तुम्हाला एंट्री दिलेली आहे म्हणून. तर मी सगळ्यांना सांगितलं तर सगळे तयारच होते खेळायसाठी, फार उत्सुक होते सगळे म्हणजे प्लेयर्स लोक वगैरे. आणि प्रत्येक वेळी कुठेही वुमन्सची टुर्नामेंट असेल किंवा काही असेल तर MCAचे सगळे कमिटी मेंबर्स किंवा जे कोण आहेत ते सगळे त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि सतत मागे उभे राहतात. प्रत्येक वेळी मला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. मी प्रत्येक वेळी यांच्याकडे कुठलंही काय हे करून गेलो तर त्यांच्या तोंडातून नाही हा शब्द येत नाही. थँक्यू दीपक सर आणि थँक्यू MCA आणि भूषण पाटील आणि विकास पाटीलनी जी मेहनत घेतली. या मुलांचे राहण्यापासूनचे जे सगळे काही अडचणी होत्या, मला भरतनी आणि विकासनी पण काही वेळा बऱ्याच वेळा रात्री पण फोन केला. तर मी त्याला सांगितलं की मी इथे उभा आहे, म्हणजे मी इथे आहे, तुमच्या मुलांना काही त्रास होणार नाही, काही अडलं तरी मी कुठे ना कुठे त्यांना अकोमोडेट करेल. आणि दीपक सर काही ठिकाणी मुलांना रूम्स मिळाल्या नव्हत्या तर आम्ही आमच्या इकडे बोलवलं त्यांना आणि आमच्या इथल्या मुलींच्या रूममध्ये त्यांना आणखी 2-2, 3-3 मुली आतमध्ये ठेवून त्यांचा तो दिवसाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. कारण रात्र असली नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय ना काय तरी हे करून त्यांची अरेंजमेंट करता येते. तर थँक्यू भरत, थँक्यू विकास. आणि पहिली गोष्ट म्हणजे विक्टरी CCचं अभिनंदन मयांक सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. हां आणि राजावाडी CC जरी हरली असली तरी यांनी जसं सांगितलं तसं आम्ही दीपक सरांनी आमच्या मॅचेस बघितलेल्या आहेत बऱ्याच वेळा. आम्ही मुलींना एकच सांगितलं की शेवटपर्यंत मॅच घेऊन जा आणि शेवटपर्यंत मॅच सोडायची नाही. जे काय होईल ते होईल पण आपण शेवटपर्यंत मॅच घेऊन जायची आणि शेवटपर्यंत सोडायची नाही. आणि दुसरं एक माझं एक नेहमीचं हे असतं आमच्या मुलींना किंवा दीपक सरांना पण माहिती आहे की प्रत्येक मुलीला एक खेळायची संधी मिळाली पाहिजे. हे पहिले तुम्ही बघा, आपण मॅच जिंकलो मॅच हारलो ते नाही, पण आज प्रत्येक मुलगी जी इतक्या लांबून प्रवास करून किंवा कुठून येते तिला प्रत्येक ठिकाणी खेळायची संधी मिळाली पाहिजे. आणि आमच्या कॅप्टननी पण तसंच प्रत्येक ठिकाणी तसं केलेलं आहे, प्रत्येक मुलीला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि थँक्यू फॉर माय वाईफ सलाका मॅम की जी यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आणि खरोखर तिने एक चांगल्या प्रकारे या मुलींना हे केलेलं मार्ग आणि तिच्यामुळे बरंचसं माझं काम सोपं झालं. कळलं की नाही, मी मुलींच्या कोचिंगवर किंवा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू, बाकीचं मला बघायची जरूर लागली नाही. आणि तिने तिचा जॉब व्यवस्थित आणि चांगला करेल, ह्याच्यापेक्षाही चांगला पुढे ती करेल याची मला नक्की खात्री आहे. तर थँक्यू सो मच शलाका मॅम अँड थँक्यू सो मच. थँक्यू महाडकर सर. खरंच महाडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या मुलींना इथे जी संधी मिळाली त्याच्यामागे तेवढंच श्रेय त्यांच्या पालकांचं पण आहे. कारण ते जेवढ्या काही आम्ही बघितल्या काही लहान लहान मुली आहेत त्यांना त्यांचे पालक इथे घेऊन येत होते, संध्याकाळी घेऊन जात होते. कारण मुलींना एकटं सोडणं कधी कधी त्यांना चुकीचं वाटते. आपल्याला पण अजूनही आपला समाज आता आपण खूप फॉरवर्ड झाले तरी पण त्यांना ते काळजीही वाटणारच. आणि आता मी मयांक सरांना विनंती करेल की त्यांनी पण या टुर्नामेंटबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल आणि ते आपल्या या टुर्नामेंटबद्दल 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो. Respected dignitaries on the dais, my fellow members of the MCA, selectors, respected selectors, both the teams. I first of all thank Dashing Sports Club for organizing such a wonderful tournament and Mumbai Cricket Association in encouraging and allowing them the permission to organize such a thing. I thank the Theme College for giving such a good infrastructure. Friends, time was such that people from Boisar and Palghar traveled all the way to South Bombay to play cricket. Times have changed. If we get this type of infrastructure in Palghar and Boisar, then we Bombay cricketers would have to come and play over here, and with love and affection, because that's the best of the thing which we have stayed. I was in constant touch with my team and the management for all the facilities. There was not a single complaint of accommodation or food.
the tournament was very well organized. Very well organized, and to organize so many teams and to play the league game, and with the girls specifically for the safety purpose, where team and the managements are responsible. So I heartily thank and congratulate Bhushan Patil sir and Vikas Patil sir for arranging all this very smoothly, and we would like to play often this tournament, as my captain said, that this is the golden opportunity for all the girls to play. Dashing Sports Club, very well fought game. But let me tell you, I told my team before they went for the batting that the low scoring matches are always difficult. And you gave a really a good fight. As far as Deepak Patil sir said, the tension. Yes, the management always in a tension. And I faced a bitter experience just 1 month back. Just to share for 2 minutes, that we were in the Police Shield final with 185 runs lead in the first inning. The second innings of the Police Shield is of 40 overs. So we are ahead by 185 runs in the second innings when the New Hind team came for batting. They scored somewhere around 350 plus, and we had to score 185. So this 80 and 90 figure trickles my mind because it's difficult. Because we were 183 for 4 wickets, and we needed only 4 runs, 12 overs in hand, and I had about 6 Ranji Trophy players. Friends, it is shocking, and cricket has proved that cricket, the match is not over till the last ball is bowled, and we were all out, and we lost by 1 run. And the transcript also had gone to the commissioner that Victory Cricket Club is the winner, and he had to change the total transcript before the function that Victory are the losers. So as Markar said, never you should lose till the last ball is bowled, and never you should think that you have won till the last ball is bowled. So congratulate to Victory, well fought dashing, and once again thank you Bhushan sir and Vikas Patil sir for inviting me and organizing such a great tournament. थँक्यू मयंक सर. मयंक सरांनी आता जे त्याचं टेन्शनबद्दल जे सांगितलं ना, ते खरोखरच जेव्हा विस्तारण पाहिजे होते फक्त, आणि त्यांच्याकडे जवळजवळ 5 ते 6 ओव्हर 6-7 ओव्हर होते, आज 3च विकेट गेले होते. तरी दीपक सर बोलले जरा मयंक सरांनी ते बोलवा. त्याने सांगितलं शेवटच्या बॉलपर्यंत मी काय इथून उठणार नाही, मी येणार नाही, आय विल नॉट कम. म्हणजे टेन्शन, मुली तुम्ही खेळत असणार तरी टेन्शन, तुमचे कोचेस, तुमचे जे तुम्हाला आर्थिक पाठबळ सगळं पाठबळ देणारे तुमचे जे संघाचे मालक ह्यांना किती असते त्याचा पण विचार करा तुम्ही. प्राईज डिस्ट्रिब्युशन सुरुवात करण्याच्या आधी काही गोष्टी आम्हाला नमूद कराव्या वाटतात की ज्या ही टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी आम्हाला ज्यांनी खरोखर आर्थिक पाठबळ हे खूप महत्त्वाचं असते, आणि त्याशिवाय तुम्ही कुठलीही टुर्नामेंट करू शकत नाही. जरी आम्ही ही हिंमत केली तरी थोडीफार होईना काय, जेवढी मदत काही लोकांनी आम्हाला जे केली आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आणि वोट ऑफ थँक्स बोलण्यासाठी विकास पाटील यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी हे नमूद करावं की आम्हाला कोणी इथे जे सहयोग केलेला आहे. थँक्यू भूषण. कला क्रीडा, माझं मराठी कितपण कळलं मला माहीत नाही तुमच्या मुलींना, पण ह्या गोष्टीला नेहमी राजाश्रय लागतो आणि लोकाश्रय लागतो. राजाश्रय म्हणजे ज मॅनेजमेंट, जे आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि सहसचिव आहेत, त्यांनी एवढा आम्हाला सपोर्ट दिलेला आहे की त्यांच्याचमुळे सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि सर्व अपेक्स काउन्सिल मेंबर सर्व जे आले होते एवढ्या, आणि त्यांना माहिती आहे की आमची तळमळ मुलींचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी काय हे त्यांनी बघितलेलं आहे, म्हणून हे सर्व एवढ्या लांबून आमच्यासाठी आलेले आहेत. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, किती ते अटेंटिव्ह आहेत ते. मी तेंडुलकर जिमखानावर BCCIच्या तुमच्या इंटरस्टेट मॅचेस करत होतो आणि बोलत वगैरे होतो सर्व, म्हणजे ह्या मुली कशा आणि आमच्या मुंबईच्या मुली किती गुणवान आहेत, वेल मॅनर्ड, किती सही आहेत करतात, नो डिमांडिंग वगैरे, खूप कौतुक करत होतो. आणि त्याच वेळेला तुम्ही जिंकत गेले होतात. कुठे स्टेटला चालू होते जयेश दादरकर तुमची? हां, कलकत्ता, आणि सर्व मॅच जिंकत होता तुम्ही. त्याच्यानंतर थोडा 2 दिवस गॅप होती, सर्व मॅच तुम्ही याच्यामध्ये जिंकला होतात लीग स्टेजमध्ये, आणि नंतर काहीतरी 1 दिवसासाठी परत आला होतात.
तर जयेशने विचारलं MCA मध्ये विनीत लागा की अरे एक दिवस आम्हाला प्रॅक्टिससाठी हवं आहे, तर तो म्हणाला नाही आहे कडून. तर मी तेंडुलकर त्याला होतो, तर त्यांनी सांगितलं की भोसले सरांना विचार तेंडुलकर. तर तेव्हा असं नाही मिळालं. मग राजू लड सरांना आम्ही विनंती केली, ते बाहेर होते, तरी पण आम्ही सांगितलं की जरा द्या मुलीला प्रॅक्टिस करायला, आणि त्यांनी प्रॅक्टिस केली. आणि नंतर ते गेले नॉकआउटच्या पहिल्याच राऊंडला आणि 10 विकेटने हरले होते. तर मला असा, कारण सात्विक संताप आला होता, हरले कसे म्हणून. मी लगेच अजिंक्य नायकाने एवढा मोठा लिहिलं एक रायटिंग की असं कसं मुलींना हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, तुम्ही हे नाही करत. ताबडतोब ते ॲक्च्युली त्याला विदेशात होते, त्यांनी मला सुद्धा एवढं मोठं राईटअप लिहिलं की मुंबई क्रिकेट असोसिएशन मुलींसाठी काय काय करत आहे हे त्यांनी मला रात्री 11:30 वाजता पाठवलं. म्हणजे किती त्यांना जाणीव आहे लक्षात ठेवा. अजिंक्य आज माझ्या त्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. आणि ह्याचमुळे तुमच्या 13 टुर्नामेंट तुम्हाला ह्या वर्षी मिळाल्या, गेल्या वर्षी 2 होत्या. आणि तुम्हाला असंच अतिशय आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही एवढ्या वरच्या लेवलला, तुम्ही मला वाटते 3rd ट्रॅजेक्टरीमध्ये आहात. जर 5 गिअर असतील एखाद्या गाडीला, तर तुम्ही 3rd गिअरमध्ये आहेत. आता स्टाईल बिल तुमच्या 5 गिअरची आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही दरवर्षी असे शिकत जाणार आहात. तुमचे एवढे कोचेस आहेत, हुशार सर्व कोचेस आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व आम्ही फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतो. हा झाला राजाश्रय. आता लोकाश्रय म्हणजे काय? अर्थवर्जन. कुठलीही पैशाशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही आहे. आणि दांडेकर कॉलेजने आम्हाला हे मैदान दिलं, नंतर ब्रेकफास्टची वगैरे सोय केली, त्यांचा मी आभार मानतो. प्राचार्य डॉक्टर किरण साबळे सरांचं. आणि थीम कॉलेज सर जर म्हणाले की विकास पाटिल आते हो तो मैं ना नहीं बोलता हूँ, तो उन्होंने मुझे एक ही बताया, आपको क्या चाहिए बोलिए. माझ्याबरोबर ते फिरले तुमचं चेंजिंग रूम पासून. म्हटलं सर इधर आहे ना एक ड्रेसिंग रूम चालेल मिरर. दुसऱ्या दिवशी मिरर लागला. वॉशरूम म्हटलं साफ, इमिजिएटली त्यांनी वॉशरूम क्लीन करून घेतले. नंतर ड्रेसिंग रूमला पडदे सर्व लावले इमिजिएटली. और क्या चाहिए बोलो. तर आम्ही असं काकुटीचा चेहरा करून, अरे यार थोडा खर्च खूप आहे ना, 3-4 दिवस ट्रान्सपोर्टेशन, नंतर खाणं जेवण बिवण सर्व काय करायचं. तर सर ठीक है चलो, मेरी तरफ से मेरे जो आएगा टीम में उनको सबको मेरा ब्रेकफास्ट लंच और इसका दे दिया. इतना एक्चुअली दैट इज़ अ वेरी ह्यूज एक्सपेंसेस. फिर भी थैंक यू सो मच सर. आप जैसे लोग हैं यहाँ पे, इसीलिए हमारा क्रिकेट चलता है, हमारा जो कला क्रीड़ा है उसमें हमें प्रगति होती है. इसके लिए ट्रान्सपोर्टेशनचा आमचं पूर्ण जो होता अरेंजमेंट, ती कैवल्य टूर अँड ट्रॅव्हल्सने केली होती. त्यांचा मी आभार मानतो. जितू चामोरे सर जे आता येऊन गेले होते, आता होते काही कामासाठी गेले, त्यांनी 50,000 रुपयाची आम्हाला देणगी दिलेली आहे. त्यांचा खूप आभार. नंतर मिसेस भाग्यश्री पाटील आणि सरोज पाटील, म्हणजे मिसेस विकास पाटील आणि मिसेस भूषण पाटील यांनी 25,000 रुपये प्रत्येकी दिलेले आहेत. त्यांचा खूप आभार आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी कॉन्ट्रीब्युशन काही केलेलं आहे. दीपेन मिस्त्री सरांनी पाठवले, निलेश भोसले सरांनी स्वतःहूनच येऊन हे केलं, ऑफर केले, स्वतःहूनच पाठवून दिले त्यांनी. कारण त्यांना माहिती आहे की आमचं हे कॉज एकदम नोबल कॉज आहे आणि आमची मेहनत त्यांनी बघितलेली आहे, म्हणून त्यांना कॉन्ट्रीब्युशन कुठल्या प्रकारे करायची त्यांची इच्छा होती, त्यांनी केली. नंतर अमोल पाटील नगरसेवक आहेत, मकरंद पाटील एक्स कॉर्पोरेटर आहे, प्रीतम राऊत सर बंधन रिसॉर्टचे ते मालक आहेत, प्रतीक पाटील माय कझिन, त्याने बॉल स्पॉन्सर केले होते, नितीन पाटील वासुदेव डेअरी फार्म, त्याने स्नॅक्स आणि पाण्याची व्यवस्था केली होती, आशिष तलाटी यांनी सुद्धा आम्हाला काही आर्थिक मदत केली होती. त्याच्यानंतर आमचं जयेश दादाकर, राकेश राऊळ यांनी जरी आर्थिक मदत नाही केली तरी पण बराचसा ग्राउंड नंतर विकेट वगैरे सर्व तो खर्च आमचा कमी करून टाकला. आणि एके दिवशी आम्हाला जरा विकेटचा इश्यू होता, तर दीपक पाटील सरांना विनंती केली होती की आम्हाला एक क्युरेटर पाहिजे. तर मुंबईवरून लगेच क्युरेटर विथ द मार्कर, काय म्हणता तुम्ही त्याला, मार्क घेऊन त्याने बोटले सरांनी पाठवून दिले होते, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसंच आमचे स्कोरर प्राजक्ता आणि सायली याचे सुद्धा आभार व्यक्त करतो. पुन्हा अंपायर सचिन मोरे आणि संजय पाटील यांचे सुद्धा आभार. कारण तुमच्याशिवाय पुढे जाणं शक्यच नसते. जेव्हा तुम्ही मैदानात पाऊल उठवता तेव्हा पुढची चालू होते, ॲक्टिव्हिटी चालू होते, तो मंच उघडला जातो. तसेच आमचे व्हिडिओ ॲनालिस्ट आणि कॉमेंटेटर
या सर्वांचे मी आभार मानतो. प्रेक्षकांचे सुद्धा खूप आभार. पॅरेंट्ससुद्धा खूप उपस्थिती दिली, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि हां, आणि प्रक्षेप क्युरेटर आहे राहुल, हे राकेश राहुल, या लोकांनी सुद्धा मैदानाची अतिशय निगराणी राखली आणि एक चांगली विकेट तुम्हाला खेळायला मिळेल असं आय होप. देर वॉज नथिंग, बरोबर ना, चाबूक विकेट तुम्हाला खेळायला मिळाली मुंबईच्या भाषेत. आणि यूट्यूब जे ॲनालिस्ट आहेत, कॅमेरामॅन आहे, त्यांचं खूप आभार, कारण तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवले. कारण याचं कारण सांगतो तुम्हाला की मयांकजी म्हणजे मुंबईचा सर्वात क्रिकेटचा फार म्हणताना की क्रिकेट नेहमी डोक्यातच असते त्यांच्या, त्या माणसाला यायला मिळालं नाही आणि ही वॉज नॉट वेल. तर त्याने बेडवर बघून त्यांनी मॅच बघितली आणि त्यांचं बघणं म्हणजे मला माहिती आहे ग्राउंडवर सुद्धा, घरात सुद्धा ते तसेच असणार. कारण हे झालं तर अरे क्या चल रहा है वगैरे उनका आहे, कारण ते पूर्णपणे ते क्रिकेटमध्ये घुसलेले असतात. तर असे आपल्याला लहान सहान गोष्टीसुद्धा बघायला मिळतात व्हिडिओवर. पुन्हा आम्ही जाऊन ॲनालिसिस करू शकतो. बऱ्याचशा प्लेयर्सचा सिलेक्टरसुद्धा ॲनालिसिस करू शकतात, कारण तिकडे अवेलेबल असते की तुला काय वाटते, हिचा स्ट्रोक असा आहे तसा आहे, किंवा काही बॉलिंगची ॲक्शन, त्याचा खूप यूज होतो ॲनालिस करण्यासाठी. तर यूट्यूब तुम्ही कंटिन्युअस कॅमेरामन, तुमचा खूप आभार आहे आणि थँक्यू सो मच. आणि हां ठीक आहे. आणि सर्वात थँक्यू सो मच संगीता मॅडम. तुम्ही मॅडम जरा तुम्ही पुढे प्लीज. नाही नाही, मी खरोखर म्हणताना एक पडद्यामागचा सूत्रधार, मी माझ्या आणि भूषणच्या लेवललाच मी यांना करतो. बघितलं असेल तुम्हाला, ते प्लेट्स बीट्ससुद्धा उचलून घेऊन जात होत्या. आणि त्यांची टीम यांचं मी खरोखर आभार मानतो. आणि सर्व त्यांनी मुलींनी म्हणजे आदल्या दिवशी मुलींनी यांच्या ते टेंट बांधलेले आहेत, लक्षात ठेवा. इकडे कोण जेंट्स नव्हते, फक्त मुलींनी रोलिंग सुद्धा ते करतात. आणि अशा कॉलेजची टीम, मुलींची टीम आम्ही बनवतो आहे. तर मॅडम थँक्यू सो मच. आणि तुमचे मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो, कारण आता ट्रॉफी आणि याच्यामध्ये फक्त थोडंसं अंतर आहे, 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं. कारण आपले ICA मेंबर संगीता मॅडम यांना मी विनंती करतो की 2 शब्द उपदेशाचे त्यांना सांगावेत, कारण त्यांच्या तुमच्या महिला क्रिकेटच्या त्या एकदम टॉप मोस्ट फिगर आहे क्रिकेटमध्ये. मॅडम प्लीज. कारण मी त्यांना बोलायला का सांगतो माहिती, कारण आपण सगळ्यांनीच 2 शब्द सगळ्यांनी बोलले, सगळे उपदेश. पण महिला क्रिकेटसाठी एका महिलेकडून आपल्याला ऐकायला जास्त आवडेल. Respected Patil sir and all the dignitaries on the dais, thank you very much Dashing Sports Club who has organized this tournament, and I look forward for the next year with the 3 grounds and more teams to play in. And I will not take much time because I know they are all waiting to take these trophies. So thank you very much for calling us here, and MCA is always there for you. Thank you very much. कॉमेंटेटर मी कॉमेंटेटरला विनंती करतो की त्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन अनाउन्स करावं. ठीक आहे. फर्स्ट ऑफ थँक्स विकासजी पाटील सर आणि डॅशिंग कमिटी आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं. उद्यनजी शुक्ला सर आणि विकास सरचा मी धन्यवाद करेल. या स्पर्धेला मला जोडले गेले. जास्त वेळ आपण घेणार नाहीत. पाहिलं गेलं तर मांडव नक्की चांगला संबोधित गेलं आणि प्रत्येक खेळाडूने पाहू शकाल सुरेख काम केलंय आणि 2 संघ नक्कीच चॅम्पियन ठरले. परंतु ज्याच्या प्रकारे सांगितलं शरीफ सरांनी की दोन्ही संघ चॅम्पियन पडतो. आम्ही जेव्हा कॉमेंट्री करतो मग एकच शब्द सांगतो, जेवढे संघ खेळत आहेत स्पर्धेमध्ये ते संघ पूर्ण चॅम्पियन आहेत. प्रत्येक संघासाठी टाळ्या द्यायला पाहिजेत. जे संघ या स्पर्धेत लाभले गेले 8 संघ जे खेळले तदनंतर चॅम्पियन ठरलेत. आपण पाहू शकाल जेव्हा 8 संघ खेळतात किंवा 32 संघ खेळतात किंवा 16 संघ खेळतात त्यानंतर एक संघ चॅम्पियन बनतो आणि विक्टरी संघ चॅम्पियन बनलाय. आणि पाहू शकाल आडवे संघ आपल्या सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन असेल. आपण जास्त वेळ घेणार आहोत, जास्त वेळ घेणार नाही आहोत सर. फर्स्ट ऑफ फायनल मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत
अप्रतिम खेळ ज्यांनी साकारला, 41 धावा बनवल्या 51 चेंडूमध्ये. सानिका चाळके मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. सानिका, मी विनंती करेल संगीता मॅम या आपल्या शुभ हस्ते पण देणार मॅन ऑफ द मॅच, जे फायनल मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे. सानिका चाळके एक अप्रतिम लेफ्ट हँड बॅटर आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. काल मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की अपेक्स काउन्सिल मेंबर प्रमोद यादवजी काल आले होते, तर त्याने एक अनोखी गिफ्ट दिली आहे मॅन ऑफ द मॅचला. त्याने सांगितलं होतं, त्याने IPL चे उद्याचे 2 तिकीट दिलेली आहेत ॲज अ गिफ्ट म्हणून. तर मी संदीप महाडकर सरांना मी विनंती करेन की त्याने ते द्यावं. आता ही आजच्या मॅचचं झालं. आता अख्ख्या टुर्नामेंट या 3 दिवसामध्ये वेगवेगळे खेळ, आम्ही 4 दिवसामध्ये वेगवेगळे कला आम्हाला बघायला मिळाल्या. तर मी पहिल्या दिवशी म्हणालो होतो की दिस अ व्हेरी बिग स्टेज, कारण इकडे वेगवेगळ्या कॉर्नरमधून वेगवेगळे आलेले असतात आणि शेवटच्या दिवशी कोण स्टार्स उरतात ते आपण बघूया. आणि खरोखर तुम्ही प्रूव्ह केलं की वाय यू आर प्लेइंग ए डिव्हिजन. आणि खरोखरच मी अभिनंदन करतो दोन्ही सरांचं, मयांक सर आणि संजीव सर, की त्यांनी ते प्रूव्ह केलं की यू आर रिअली द चॅम्पियन टीम. ओके, तर ह्या दिवसामध्ये जो कोण उत्कृष्ट फिल्डर असेल ते बघतच होतो. मी पहिल्या दिवशी बोललो होतो की एव्हरीबडी इज वॉचिंग एव्हरीबडी, आम्ही सर्व तुमचा परफॉर्मन्स बघत आहोत. तर अशा मंथनातून एक जो फिल्डर उत्कृष्ट तयार झाला आहे किंवा जो उभरून आला आहे, तिचं नाव ते काय डिफिकल्ट नाही घ्यायला. स्टाईलमध्ये जी बघते माझ्याकडे ती वृषाली भगत, दिला मी बोलवतो. हो सांग. संगीता कटवारे मॅडम यांना मी विनंती करतो की शुड हँड ओव्हर ट्रॉफी टू हर. पुढचं प्राइज आहे बेस्ट बॉलरचं. आणि गेस फ्रॉम युअर साइड. You are on the dot, please come. Vidhi Mathuria, victory. 4 innings मध्ये 9 विकेट. भामा सरांना मी रिक्वेस्ट करतो की त्याने ते ना हँड ओव्हर करा ते प्राइज. बेस्ट बॅट्समनचं प्राइज आहे, बेस्ट बॅटरचं प्राइज आहे ते फोर्ट यंगस्टरकडे गेलेलं आहे. केतकी धुरे यांचं, त्यांनी 3 इनिंगमध्ये 143 रन्स केले. मला वाटते ती उपस्थित नाही. शेरीफ सरांना मी रिक्वेस्ट करतो, मी सांगतो ना. सरोज पटेल यांना मी विनंती करतो की त्याने ते बक्षीस घेऊन तिला हँडओव्हर करावं. दिस इज फॉर केतकी धुरे. शेरीफ सर. वुमन ऑफ द सिरीज. जोराने बोला, जोराने बोला, अजून जोराने बोला ना अजून, तरच तिला देऊ आम्ही. चला, एनिवेज, वुमन ऑफ द सिरीज इज नन अदर दॅन सानिका चाळके ऑफ विक्टरी. In 4 innings, she scored 147 runs and took 6 wickets. Congratulations, you are the star. दीपक पटेल सरांना मी विनंती करेन, he should hand over the trophy to her.
अतिशय उत्कृष्ट खेळ त्याने केला अशी एक टीम आहे ती की काल शरीफ सर सुद्धा एवढे इम्प्रेस झाले त्या टीमचा परफॉर्मन्स बघून, ज्याने 150 रन त्याने चेस केले, क्लिनिकल चेस, ॲब्सोल्युटली इन प्रोफेशनल मॅनर. आणि आय एम ऑल्सो इम्प्रेस विथ देअर परफॉर्मन्सेस. पण अपोजिशन सुद्धा तेवढीच टफ असते मुंबईमध्ये, कॉम्पिटिशन सुद्धा खूप टफ असते, तुम्हाला नेहमीच तो अनुभव येणार आहे. तरी पण आज तुम्ही हरलात, तरी पण फाईट देऊन हरलात, सरेंडर केलं नाही. अशा या राजावाडी संघाला, कॅप्टनला मी स्टेजवर आमंत्रित करत आहे आणि दीपक पाटील सर आणि शरीफ सर दोघांना एकत्रितपणे ती ट्रॉफी देण्यासाठी मी देत आहे. पण बिफोर दॅट इंडिव्हिज्युअल मेडल्स राजावाडी सीसी प्लीज, कॅप्टन अँड मॅनेजर कोच. Loudspeaker, please raise the voice, raise the sound. ज्या गोष्टीसाठी नाही टीम नाही, पण हे द्यायचं ना मेडल, नंतर द्या मेडल, मग मेडल द्या ना फटाफट. नावं दे प्राजक्ता, नावं लवकर द्या. हा फोटो काढून द्या प्राजक्ता, लवकर टीमची दोन्ही नावं दे. आता मेडल देतो ना, मेडल तर शेवटी देतो फायनल. ओके चलेगा, नहीं तो 2 मिनट में खत्म हो जाएगा. इंडिव्हिज्युअल मेडलसाठी मी प्रत्येक टीम मेंबरला फटाफट एकदम बोलवत आहे, फास्ट करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. राजावाडी सीसी वृषाली भागात फास्ट लाईनअप, एक फास्ट 2 मिनिटांमध्ये समजलं पाहिजे. धनश्री वाघमारे, तुषिशा, सलोनी कुष्टे, क्षमा पाटेकर, आंचल वलंजू, निविया आंबरे, दीक्षा पवार, कोमल परब, मानसी बोडके, बतुल परेरा, तनिषा धनावडे, ईशा मेहर, किमया राणे अँड प्रकृती शेट्टी. फास्ट दुसरं कुठे गेलो. राजावडी संघाने ताबडतोब विक्ट्री संघाने फास्ट यायचं. सायमा ठाकूर, क्यू अप, सायना ठाकूर, सैजल राऊत, महक पोकर, सानिका चाळके, मंजिरी गावडे, रेशमा नायक, फातिमा जाफर, नियती जगताप, सिमरन शेख, विधी माथुरिया, अलीना मुल्ला, मिताली म्हात्रे, औलाना खान, कृतिका यादव आणि डॅनी शेलटकर. हा एक इंडिव्हिज्युअल ऑनर असतो तुम्ही फायनलमध्ये आल्याबद्दल, आणि अशाच तुम्ही फायनलला येत राहा, जिंकत राहा आणि अशीच मेडल्स घेत राहा. कोचेसना सुद्धा यायचंय, घेतलंय ना, दिले ना मॅडम कोचेस. चल आता तू पुढे देते त्याला. आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो
असा तो क्षण आलेला आहे. एवढ्या दिवसाची आमची तपश्चर्या आणि एवढे तुमचं मेहनत आणि सर्व ऑर्गनायझेशन याचसाठी केला होता. 8 तास असं एक म्हणतात मराठीत, मला माहिती आहे तुम्हाला याच्यातलं काही कळत नसेल बोलतो ते, तरी पण ज्यांना मी विजेत्या टीमला आता the winner is Victory CC once again. Come on, they have retained the title. गेल्या वर्षी तेच विनर होते, या वर्षी सुद्धा तेच विनर आहेत. Congratulations कॅप्टन. वेल डन टीम, वेल डन. रियली विक्ट्री का नाम सचमुच विक्ट्री है. लास्ट ईयर आपके अंडर 15 के गर्ल्स ने बाजी मारी थी, इस साल आपने. जर आमच्याकडून पुढे तुम्ही दोघे फास्ट. आमचे व्हॉलेंटियर्स भावित लुकेशा यांनी सुद्धा आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे आणि थीम कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. यांचं मी आभार मानतोय. आणि जर काही चुकीने किंवा अजाणतेपणी आमच्याकडून काही नावं राहिली गेली असेल तर आम्ही क्षमस्व म्हणजे आम्ही क्षमा मागतो. आणि आजचा कार्यक्रम संपल्याची मी घोषणा करतो. आता आपल्याला जेवायला जायचं, जेवणाचा आनंद घ्यावा अशी आम्हाला विनंती करत आहोत. थँक्यू, धन्यवाद. सी यू नेक्स्ट इयर. बाय. गॉड ब्लेस यू.